नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तो नक्कीच तुम्ही सर्वांनी बघितला, कारण त्याच्यावर खूप छान मला रिप्लाय आलेले आहेत। त्यामध्ये मी बघा पेपर कटिंग दाखवलेलं होतं 40 साइजच्या कटोरी ब्लाउजचं, आणि त्याचबरोबर 4 ब्लाउज एकत्र कसे कट करायचे असतात, ज्यावेळी ते एकाच कस्टमरचे असतात, आपल्याला अर्जंट द्यायचे असतात, कमीत कमी वेळेमध्ये कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं होतं। आता कटिंग फक्त त्या व्हिडिओमध्ये होतं, शिलाई काही नव्हती। आज आपण त्याची शिलाई पाहणार आहोत। आज आपण एकच ब्लाउज पाहणार आहोत, राहिलेले जे 3 ब्लाउज आहेत ते पण तुम्हाला एक एक करून बघायला भेटणार आहेत। आणि सांगितल्याप्रमाणे साइज एक जरी असली तरी पाठीमागच्या गळ्याची डिझाइन प्रत्येक ब्लाउजची वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि बघा जर आपलं एकदा कटिंग झालं की असं नाही की ब्लाउज आपला परफेक्ट येणार। शिलाई करताना खूप सारे चेंजेस करायचे असतात, ते कुठे कुठे करायचे असतात, काय काय कमी जास्त होतं, यामध्ये सगळी डिटेल मी माहिती दिलेली आहे। आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जर तुम्हाला पेपर कटिंग ऑर्डर करायच्या असतील तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। आणि खरंच मला खूप छान सर्वांचा रिप्लाय आलेला आहे आणि आपलं त्याच्यावरती काम सुद्धा चालू झालेलं आहे पेपर पॅटर्नवरती। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना आवडलेली सांगते। बरेच जण कसं असतं, सगळेजण कस्टमरची कामं घेऊन करतात असं नाही, प्रत्येकाला शिवायला शिकलेले असतात आणि त्यांचं असं मत असतं की निदान आपला स्वतःचा ब्लाउज तरी आपण घरात बसून स्टिच करावा, आणि ते सुद्धा त्यांना लवकर जमत नाही, त्याच्यासाठी पण घाबरतात। कारण बघा, साडी आपण एकतर एवढी महाग घेतलेली असते आणि ब्लाउज बिघडला की मग त्याचा विषय संपला, असं व्हायला नको असं प्रत्येकीला वाटत असतं। म्हणजे धाडस होत नाही, शिवायची इच्छा तर असते पण तिथपर्यंत पोहोचत नाही। तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, समजा तुमची 38 साइज आहे, तुम्हाला फक्त प्रिन्स कट ब्लाउज पाहिजे तुमच्या साइजचा, तर त्या ब्लाउजचं सेपरेट कटिंग सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। एका ब्लाउजसाठी तुम्हाला बाकीच्या 7 ज्या साइज आहेत त्या घ्यायची काहीच गरज नाही। पण समजा तुमचा बिझनेस आहे, तुमच्याकडे कस्टमरची कामं येतात, त्यासाठी तुम्ही पूर्ण किट घेऊ शकता। किटमध्ये कसं आहे, 4 टक्सचे ब्लाउजचं 8 कटिंग आहेत, प्रिन्सेस कटचे 8 आहेत, म्हणजे 28 साइज पासून तुम्हाला 42 साइज पर्यंत पेपर कटिंग भेटणार आहे। तर तुम्हाला पण जर ऑर्डर करायची असेल तर बघा, मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअप करा। तुम्हाला कोणती साइज पाहिजे ते सांगा, किट पाहिजे असेल तर किट सांगा, तशा पद्धतीने तुम्ही मागवून घेऊ शकता, काही हरकत नाही एक जरी किट मागवलं तरी। तर चला, आजच्या ब्लाउजच्या शिलाईला आपण सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा, कटिंग दाखवलेली आहे। कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर एंड स्क्रीनला व्हिडिओ लावते, तिथे जाऊन तुम्ही बघा, अगदी डिटेलमध्ये मी कटिंग दाखवलेलं आहे आणि त्याचसोबत एकदम 4 ब्लाउज कसे कट करायचे हेही दाखवलेलं आहे। सीझन चालू झालेला आहे, पटपट आपल्याला काम संपवायचं असतं, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त उपयोगी पडणार आहे। अगोदर कटिंग बघा, मग शिलाई बघा। चला तर मग आता जास्त वेळ नाही घेत, आपण पटकन चालू करूयात शिलाईला। तर बघा, इथे ब्लाउज मी स्टिच करायला घेतलेला आहे। स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण याचं स्टिचिंग दाखवणार आहे, व्यवस्थित बघा। बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचे बदल करायचे असतात, तर ते कुठे आणि कसे करायचे ते सगळं दाखवते यामध्ये। सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेला आहे हा बॅक पार्ट। बॅक पार्टला काय करायचं, मेन कपड्याच्या उलट बाजूकडे आपल्याला हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। गळा एकदम साधा सोपा आहे आणि यामध्ये गळा हाच बनवला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारचा गळा बनवू शकता। तर बघा, हा कस्टमरचा ब्लाउज आहे, जसे त्यांनी सांगितलेले आहे डिझाईन मी त्याच पद्धतीने करणार आहे। सगळीकडे इथे मी शिलाई करून घेतली, याचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी आता कट करून घेते। अस्तर मी कसं जोडलं बघितलं, हात फिरवून व्यवस्थित अगोदर मी प्लेन करून घेत होते आणि मग शिलाई करत होते, त्यामुळे अस्तरमध्ये आणि मेन कपड्यामध्ये अजिबात फुगा राहणार नाही। व्यवस्थित असं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा, किती छान पद्धतीने याचा अस्तर जॉईंट झालेला आहे। नसेल तर तुम्ही त्याला पिना लावून सुद्धा सेट करून मग शिलाई करू शकता। सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि मग अशी लाईन मार्किंग करून घ्यायची आहे गळा तयार करण्यासाठी। गळ्याचं जे कटिंग आहे ते आपण पेपरवरती करणार आहे, पेपर कॅनव्हासवरती। मी ते फोल्ड हा पेपर घेतलेला आहे। गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घेऊ शकता। इथे मी घेत आहे 11.5 इंच। 11 इंचाचा याचा गळा तयार होणार आहे। खालचा ब्रॉडनेस मी 3 इंच घेतलेला आहे आणि असा बॉक्स बनवून घ्यायचा। बघा, कुठल्याही प्रकारचा यामध्ये तुम्ही गळा काढू शकता, ओपनमध्येच आहे हा, थोडासा शेप याचा वेगळा आहे। खाली बघा, खालून वरती मी 3 घेतले आणि आडवा टेप ठेवून तिथे 1 इंच घेतलं आणि इथे कोपऱ्यामध्ये ही लाईन आपल्याला जॉईंट करायची आहे। बघा, अशा पद्धतीने। जास्त मोठा शेप पाहिजे असेल तर बाहेरपर्यंत करा, थोडासा पाहिजे असेल तर जरासं बॉक्सच्या आत करा आणि असा राऊंड देऊन घ्या। साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे।
तर बघा इथे मी वाढवून घेतलं। आता वाढवून घेतलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। याचा पण आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे, कारण आतून आपण याचं कटिंग करत नाही, यामुळे गळे खूप छान बसतात। तुम्ही नक्की ट्राय करू शकता। फिनिशिंग जसं हवं तसं येते यामध्ये। आपल्याला आता काय करायचं आहे, अस्तरवरती हा जो पेपर आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे। बघा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण डिटेलमध्ये मी यामध्ये तुम्हाला याचं संपूर्ण शिलाई दाखवलेला आहे। कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी एंड स्क्रीनला लावते, तिथे जाऊन बघा। आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा याला कट द्यायचे आहेत, साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर। व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे। गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठलाही बनवा, मटका बनवा, चौकोन बनवा किंवा एखादी पॅच डिझाईन असेल ती बनवा। बॅक पार्टचा इथे काहीही गळ्याचा संबंध नसतो। बरेच जण विचारतात की गळ्याची डिझाईन ही करू का ती करू का, असं काही नाही। उंची आणि गळा रुंदी एवढं फक्त व्यवस्थित घ्यायचं, बाकीचं डिझाईन तुम्ही कुठलीही बनवू शकता। सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची आणि याच्यावरती काय करायचं, शिलाई देऊन घ्यायची आहे। हवं तर मध्यभागी एक रफ शिलाई तुम्ही देऊन घेऊ शकता किंवा पिना लावू शकता, जेणेकरून ते हलणार नाही। पण सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच असायला पाहिजे वरून खालीपर्यंत, म्हणजे गळा आपला तिरका होणार नाही। कारण बघा आपण पेपरला फोल्ड करून त्याचाही सेंटर काढला आहे आणि बॅकचाही सेंटर काढलेला आहे। व्यवस्थितरित्या सगळीकडे शिलाई करायची आणि मग त्याच्यानंतर आतला कपडा जो आहे तो कट करायचा आहे। बघा या ब्लाऊजचं मी संपूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपलोड आहे, एंड स्क्रीनला तो देते। खूप सोप्या पद्धतीमध्ये 40 छातीचा कटोरी ब्लाऊज मी दाखवलेला आहे। त्याचबरोबर एकदम 4 ब्लाऊज कट केलेले आहेत, ते कसे ते नक्की जाऊन बघा। यामुळे खूप जास्त वेळ आपला वाचणार आहे आणि मस्त छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज पण तयार होतील। बघा सगळीकडे असे कट द्यायचे आहेत। कट दिल्यानंतर मग आपण याला फोल्ड करणार आहोत। सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजचे कटिंग शिलाई तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतात, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघा आपल्याला आतमध्ये याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची। फोल्ड केल्यानंतर बघा आतलं कापड जे आहे ते बाहेर नाही दिसलं पाहिजे किंवा बाहेरचं जे आहे ते आतही जास्त फोल्ड नाही झालं पाहिजे। एकदम कट टू कट त्याला फोल्ड करून मग किनारीला त्याच्या शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा तुम्हाला जर वाटलं असं की फक्त याच ब्लाऊजचं पेपर कटिंग ऑर्डर करायचं आहे, जसं की फक्त एक 40 साईज किंवा एक 38 साईज, तरी देखील तुम्ही सिंगल कटिंग ऑर्डर करू शकता। असं काही नाही आहे आपलं की तुम्ही पूर्ण ते किटच ऑर्डर केलं पाहिजे। एवढंच की किट घेतलं की ते तुम्हाला स्वस्त बसेल, म्हणून मी किटचं सांगत होते। तर बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑर्डर करू शकता, कारण प्रत्येक याच्यामध्ये मला विचारलं जातं कटिंगसाठी। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 4 इंच उंचीला टक्स घ्यायचा आहे, अर्धा इंच रुंदी ठेवायची याची। बघा अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पण आपण टक्स घ्यायचा आहे, अर्धा इंच रुंदी 4 इंच उंची। बघा मी साइड पार्ट काय करते, सेंटरपर्यंत फोल्ड करून मग टक्स शिलाई देऊन घेत आहे। त्याच्यामुळे काय होतं, टक्स जे आहेत ते आपले सेम अंतरामध्ये येतात, तर तिथे जास्त कमी जास्त राहत नाही। बऱ्याच जणांचं बघा कमी जास्त असतं, तर अशा पद्धतीने जर टक्स घेतले तर अगदी सेम येतात। आता इथे आपल्याला क्रॉस कटिंग करायचं आहे अर्धा इंचाचं। बघा हे ऑप्शनल आहे, नाही केलं तरी त्यांनी जास्त काही फरक पडत नाही, पण थोडंसं काय होतं टक्स दिल्यानंतर तो भाग खाली आलेला असतो, म्हणून तिथं थोडंसं आपल्याला कट द्यायचा। त्यानंतर आपल्याला याला मी आता घेऊन लावून घेत आहे कंबरपट्टी। अर्धा इंच मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट करायची आहे। त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि इथे देखील एक शिलाई देऊन घ्यायची। आता संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला एक शिलाई देऊन घ्यायची। बघा पट्टी किती छान आतमध्ये फोल्ड होते, ते अजिबात त्याचं अस्तर बाहेर दिसत नाही, कारण आपण त्याला दाब शिलाई दिलेली आहे म्हणून। आता याला आपल्याला जॉईंट करायचं आहे। जॉईंट करण्यासाठी मी एक
त्याच कपड्याची पट्टी करणार आहे। त्याच्या अगोदर इथे मी गळ्याला ही लेस लावून घेते। लेस लावणं ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कुठल्याही प्रकारची कोणत्याही साईजची लेस लावू शकता किंवा तुम्ही जी डिझाइन केलेली आहे त्या डिझाइनला अनुसरून त्याला लेस लावू शकता। बघा या डिझाईन्स पण खूप जास्त फॅशन चालू आहे, बरेच जर अशा आकाराचा गळा बनवून घेत आहेत। बघा वरती राऊंडच आहे, खाली फक्त आपण त्याला थोडासा वेगळा शेप दिलेला आहे। व्यवस्थितरित्या कॉर्नरवरती लेस फोल्ड करून मग आपल्याला पूर्ण लावून घ्यायचे आहे। तर यानंतर आणखीन तुम्हाला 3 व्हिडिओ बघायला भेटतील, कारण बघा आपण एकत्र कटिंग केलेलं आहे 4 ब्लाउजचं, त्यातला हा पहिला आहे। आणि मी म्हटलं होतं त्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला सगळे मी ब्लाउज दाखवणार आहे, एक झालं की दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे रोज एक व्हिडिओ येईल त्याचा शिलाईचा। तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने त्याचं फिटिंग आलेलं आहे, कशा पद्धतीने शिलाई केलेली आहे, गळ्यांच्या डिझाईन कशा आहेत, तर पूर्ण सगळे व्हिडिओ बघत जा। बघा कसं असते, कटिंग झालं की सेम जसंच्या तसे पार्ट जोडली की ब्लाऊज झाला असं नसतं, कारण बघा शिलाई करते वेळी बरेच प्रॉब्लेम येतात आणि तिथे खरं ॲडजस्टमेंट असतं, तिथे कळतं आपल्याला काय केलं पाहिजे कुठे, त्यावरून आपला ब्लाऊज मग व्यवस्थित होत असतो। आता याला मी काय करते, एक पट्टी करून घेत आहे, कारण तिथं आपल्याला जॉईंट करायचा आहे तो भाग। तिथे नॉट पण छोटंसं बांधण्यासाठी करू शकतो किंवा एखादं फोल करून लावू शकतो, पण इथे आडवी अशी पट्टी लावायची। या पट्टीला मी थोडंसं काय करते, मोठी झाली माझ्याकडून मी म्हणून त्याला बारीक करून घेणार आहे। या पद्धतीने बघा इथे ही पट्टी अशी मोठी झाली तर तिथे ती सूट होत नाही, म्हणून याला एकदा फोल्ड करून मी याची साईज लहान करून घेते। आता ही पट्टी यामध्ये बसवायची आहे। बघा याच्यावरून चांगली 2-4 वेळा शिलाई लॉक करून घ्यायची, जेणेकरून ती निघणार नाही। व्यवस्थित आपल्याला सेट करायचा आहे, त्याला जो स्पेस आहे तो ओढून ताणून आपल्याला घ्यायचा नाही जवळ, जेवढा आहे तेवढ्यावरती पट्टी बसवायची, एकदम ती सरळ बसली पाहिजे बघा अशी। आता ही पट्टी आपली बसवून झाली, गळ्याचा आकार पण छान झालेला आहे। आता पुढचा ब्लाऊज आपण पूर्ण करूया। तिथे मी घेतलेला आहे बाही, तर बाहीचं काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही बाही अशा समोरासमोर ठेवायच्या, दोन्हीची सरळ बाजू वर ठेवायची, त्या दोन्हीवरती मग अस्तरचं कापड ठेवायचं आहे। पुढचा मुंडा कुठला बघायचं, दोन्हीचा मार्क करून घ्यायचा आणि दोन्ही एकाच बाजूकडे कुठल्या तरी आला पाहिजे बघा। असं खालीवर ठेवाल तर मग काय होईल, बाही तुमची एकाच बाजूकडची बनेल किंवा एक उलटी बनेल एक सरळ बनेल, तर असं नको व्हायला, म्हणून मार्किंग करून व्यवस्थित पुढचा मुंडा कुठे आहे बघून मग तुम्हाला बाहीला जॉईंट करायचा आहे। बघा अस्तर बाहेरच्या बाजूकडे करून इथे मी एक शिलाई देऊन घेते आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी इथे बाहीला ही शिलाई दिलेली आहे। अस्तरमध्ये आपण काय करतो, 1 इंच बाहीसाठी मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो। 4 बनवायचे असेल तर आपण 5 इंच बाही कट करतो, त्याचं कारण बघा अर्धा इंच आपण फोल्ड करण्यामध्ये घालवतो आणि दुसरं जे राहिलेलं अर्धा इंच आहे ना ते बाही जॉईंट करण्यासाठी घालवतो, त्यामुळे परफेक्ट बाहीची उंची आपली तयार होते। मार्जिन मी जसं सांगते ना त्या पद्धतीनेच ॲड करायचे, कमी जास्त करायचं नाही। तुम्ही वेगळ्या पद्धतीने कुठून वेगळ्या पद्धतीची जर कटिंग केली तर माझ्या पद्धतीची शिलाई करायची नाही, मग त्यांच्या पद्धतीचीच करायची। बघा जसं कटिंग असतं त्याच पद्धतीने त्यांनी मार्जिन ठेवलेलं असतं, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। कोण पाऊण इंच ठेवतो, कोण बाहीच्या उंचीमध्ये फक्त अर्धा इंचाचं मार्जिन ठेवतं, पण ते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। तर मी मार्जिनसाठी 1 इंचच ठेवत असते आणि त्याप्रमाणे तेवढं मार्जिन मी घालवत पण असते, कमी जास्त नाही करत। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाही तयार करून घ्यायच्या आहेत। एका पॉईंटने सुद्धा भरपूर फरक पडत असतो, म्हणून इथे ॲक्युरेट काम करायचं आहे आपल्याला, कमी जास्त करायचं नाही। समजा तुम्हाला अर्धा इंचाचं मार्जिन एकसारखं सुटत नसेल, कमी जास्त होत असेल, तर त्यावेळी तुम्ही इथे काय करू शकता, मार्किंग करून घेऊ शकता आणि त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घ्या, म्हणजे परफेक्ट तुमचं जे मार्जिन आहे ते जाईल। आता दोन्ही बाही माझ्या तयार झाल्या तरीसुद्धा बघा थोडासा फरक पडतो इथे, तर हे आपल्याला सेम करून घेणं गरजेचं आहे, हे असंच ठेवायचं नाही। म्हणून दोन्ही एकत्र बाही ठेवून एकदा बघायचं कुठे काही कमी जास्त वाटते का, जो भाग कमी जास्त वाटतोय त्याला तुम्हाला असं कटिंग करून लेवल करून घ्यायचं आहे। इकडे सुद्धा फिटिंगच्या बाजूकडे बऱ्याचदा काय होतं, बाहीमध्ये कमी जास्त कापड असलं की ते मॅच होत नाही मग फिटिंग करताना, म्हणून बघायचं। आता कटोरीचा पार्ट घेतला आहे मी, कटोरीचं पार्ट बघा कशी समोरासमोर ठेवल्यात मेन फॅब्रिकवरती, मग काय केलं उलट्या बाजूकडे अस्तर ठेवून मी इथे ही शिलाई देऊन घेत आहे। हाताने कापड अस्तर प्लेन करायचे आणि मग त्याच्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे।
हवं तर बघा तुम्ही दोन्हीला एकत्र शिलाई देऊन घ्या एक साथ म्हणजे, आणि त्याच्यानंतर मग दोन्हीचं एकत्र कटिंग करू शकता किंवा एक एक सुद्धा पूर्ण करू शकता, असं काय नाही. ज्या ज्यावेळी दोन दोन आपले पार्ट असतात ना त्यावेळी आपल्याला दोन्हीला समोरासमोर ठेवूनच अस्तर जोडायचं, कटिंग पण करायचं. एक एक पार्ट घेऊन कधीही जॉईंट करायचं नाही, कटिंग करायचं नाही. लक्षात येत नाही आपल्याला कोणती बाजू डावी उजवी आहे किंवा उलटसुलट झाली ते. आता बघा हे दोन्ही मी समोरासमोर ठेवून केले त्यामुळे एकदम परफेक्ट बनले आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो, चुकत नाही, त्याच्यामुळे उसून काढावं लागत नाही, जॉईंट करावं लागत नाही परत. तर हे खूप महत्त्वाचं आहे. 1.5 इंच टक्स रुंदी आणि 2.5 इंच टक्सची उंची इथे मी ठेवलेली आहे. 2.5पेक्षा जास्त उंची ठेवायची नाही, माझा अनुभव सांगते. खूप जास्त त्याचे टोक येतात. टोक नको असं वाटत असेल तर 3 इंच ठेवायची नाही आपल्याला. 1.5 इंच रुंदी ठेवायची जेवढी आहे तेवढी, आणि 2.5 इंच फक्त टक्स उंची ठेवायची. 2.5मध्ये पण कसं होतं, अर्धा इंच काय होतं, कटोरी जॉईंट करण्यामध्ये मार्जिन जातो योगपट्टीला, आणि बरोबर 2 इंचाचा मग तो टक्स तयार होतो आणि एकदम परफेक्ट येतो. टोक असं वरती येतच नाही त्याचं. आता साईड पार्टचं पण सेम तसं दोन्ही साईड पार्ट समोरासमोर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचे. बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडेच अस्तर आहे का हे पण बघायचं आहे. बरेच कपडे जे असतात ते ओळखता येत नाही, उलट बाजू सरळ बाजू दोन्हीकडून ते सेमच दिसतात. असं असेल तर त्याने जास्त काही फरक नाही पडत, पण आपल्याला ते व्यवस्थित बघूनच ॲडजस्ट करायचं आहे. चुकून तसं झालं तर ठीक आहे. बघा हे जे कापड आहे ना ते पण जास्त उलट सरळ बाजू समजत नव्हती, तर व्यवस्थित मला बारीक बघून ते जे अस्तर आहे ना ते जॉईंट करावं लागलं, किंवा काहीतरी अशी खूण ठेवायची की कापड उलट आहे सरळ आहे हे समजण्यासाठी. याला पण सेम अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण याचे कटोरीचे जे पार्ट आहेत ते जॉईंट करून घेऊयात. चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी भरपूर मागणी आहे. 40, 38 भरपूर कस्टमर आहेत या साईजचे, आणि सगळ्यांना अवघड वाटतं 40 साईजचं कटिंग करायचं म्हटलं तर मोठी खूप हेवी साईज वाटते, पण असं काही नाही आहे. तीच पद्धत असते, मापामध्ये थोडासा फरक आहे. तेवढं व्यवस्थित आलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात, घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त त्यांचं कसं गळा रुंदीमध्ये थोडंसं वाढ करावं लागते, त्यानंतर शोल्डर थोडेसे वाढतात, बाकीचं जास्त नाही वाढत. मुंडा वगैरे तेवढाच असतो. आता बघा इथे आपल्याला कटोरी जोडायची आहे. कटोरीचं थोडी जास्त झाली म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. कटोरी जोडताना अजिबात ओढाताण करायची नाही, व्यवस्थितरित्या कटोरी जोडायची आहे. ओढून ताणून जी जोडाल ना तर काय होणार आहे, भरपूर तिथे बारीक बारीक चून पडणार आहेत. त्याच्यासाठी अजिबात ओढायची नाही, जेवढी बसते तेवढीच बसवायची. थोडीशी अर्धा इंच जास्त होतच असते, कधी होते कधी होत पण नाही. मग जास्त झाली म्हणून घाबरायचं नाही, असं कट करून काढायचं खालच्या बाजूकडून. म्हणून दोन्ही कटोरीचे जे पार्ट आहेत ते मी गळ्याच्या बाजूकडून जोडलेले आहेत, जेणेकरून ते बघा खाली जास्त झाले ते मला कट करून काढता आले. आता योगपट्टीला सुद्धा उलटसुलट करून बनवायचे. बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे मी अस्तर ठेवलेलं आहे, मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे अस्तर ठेवलेलं आहे, आणि उलट बाजूकडे आपण त्याला फोल्ड करून तयार करून घेणार आहे. योगपट्टी आपल्याला अनविजेबल सुद्धा बसवता येते, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये काय होतं, कपडा भरपूर खराब होतो, दोरे वगैरे निघणार असेल तर चुरगळतो भरपूर. त्याच्यासाठी मी त्याला तसं नाहीच बसवत, मी वरच्या बाजूकडूनच योगपट्टी बसवते. काही प्रॉब्लेम येत नाही, खूप छान फिनिशिंग दिसतं, आणि उंची पण आपल्याला ॲडजस्ट करता येते, जशी हवी तशी आपल्याला दोन्हीची सेम साईज ठेवता येते. तर मी या पद्धतीने बसवते. मी अनविजेबल पण कशा बसवतात ते अगोदरच्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे, पण आता सध्या तरी याच पद्धतीने योगपट्टी मी जॉईंट करते वरून. याचं कसं आहे, खालच्या बाजूकडून याला शिलाई करायची आणि अस्तर फोल्ड करून एक दाब शिलाई द्यायची आहे खाली. बघा योगपट्टीची सुद्धा उंची थोडीशी ॲडजस्ट करावी लागत असते आपल्याला. जर समजा जास्त फ्रंटची उंची वाढली तर मग योगपट्टी थोडी छोटी करावी लागते. जरा इकडे तिकडे होत असतं माप, एकदम तसंच कटिंग केलं म्हणून पार्ट तसेच जॉईंट होतील, सेम होतील असं नाही. बघा याला मी सगळीकडे असं कट करून घेतलं. आता दोन्ही मी एकावर एक ठेवल्या, दोन्हीची उंची सेम आहे का बघणार आहे, रुंदी सेम आहे का बघणार आहे. जर वाटत नसेल, कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करेन, पण हे सेम आहे म्हणून ठीक आहे. आता मी योगपट्टी जॉईंट करून घेते. या पार्टला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे ही योगपट्टी जॉईंट करायची आहे. टक्स तुम्ही आतल्या बाजूकडे फोल्ड करू शकता, कटही करू शकता. मी सिंपल त्याला तशीच तिरकी घडी घातली आणि इथे मी ही योगपट्टी बसवून घेत आहे, एकसारखं मार्जिन ठेवून. मार्जिन कमी जास्त नाही अजिबात,
अर्धा इंच तर अर्धा इंचाचंच मार्जिन घेऊन इथे मी योगपट्टी बसवली आणि व्यवस्थित बसते आहे. तसंही फ्रंट साईडची रुंदी थोडीशी जास्त होणार आहे, तर ते बॅकला जोडल्यानंतर समजतं कंबर मोजलं की किती जास्त आहे तेवढं आपल्याला कट करून काढायचं आहे ते. बघा दुसऱ्या बाजूकडची सुद्धा मी इथे तुम्हाला जॉईंट करून दाखवते योगपट्टी. आणि टक्स पण कसा फोल्ड केला बघा, ते सिंपल आतमध्ये त्याची घडी घातलेली आहे. थोडीशी डबल शिलाई द्यायची योगपट्टीला, कटोरीला. सिंगल शिलाईमध्ये ब्लाऊज कधीही बनवायचा नाही. अशा पद्धतीने बघा आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर कटोरीसुद्धा अशी मोजू शकता, बरोबर आली आहे का. कमी जास्त वाटत असेल दोन्हीची तर जी कमी वाटतीये ना, जी जास्त आहे तिला तुम्ही असं कट करून कमी पण करू शकता. तर योगपट्टी थोडीशी बाहेर आली आहे तर याला मी कट करून सरळ एका लाईनमध्ये केलं. आणि अगदी सेम झालेली आहे कटोरी 6 इंचाची. 6.25 आहे आता. आणि ज्यावेळी ही बसवेल ना आपण हुक आणि आईपट्टी तर बरोबर 6 इंचाची कटोरी बनते. आता इथे मी घेतलेली आहे ही आईपट्टी. आईपट्टी मी नेहमी सांगते आतल्या बाजूकडून लावायची आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची. डबल पट्टी घेतलेली आहे. आणखीन एक सांगत असते ते म्हणजे आईपट्टीसाठी ना मेन कपडा वापरायचा, जो ब्लाऊज पीसचा आहे तो. इथे अस्तर वापरायचं नाही, कारण ते दिसायला छान दिसत नाही म्हणून. जर नसेल तरच आपण इथे अस्तरची पट्टी लावायची, असेल तर मेन कपडाच लावायचा आहे. बघा या पद्धतीने फोल्ड केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मार्जिन फक्त 1/2 इंच ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन ठेवायचं नाही. सेम याच पद्धतीने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला हुकपट्टी बसवायची आहे. आणि पफ बघा किती सुंदर आलेला आहे. हलका फक्त मी आतून त्याला वर हे करते तरी एकदम छान आलं आहे. बऱ्याच जणांचे पफ आहेत ते एकदम चपटे येतात, कटोरी चपटी बसते, खूप जास्त उभी होते आणि ते छान वाटत नाही. पण या पद्धतीने तुम्ही बघा वाढवून कट करून एकदम परफेक्ट कटोरीचा पफ येतो. टोक तर अजिबात येत नाही त्याचं. हुकपट्टीसुद्धा 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी सरळ बाजूकडून बसवली. आता आतल्या बाजूकडे आपण याला असं फोल्ड करायचं आहे. फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं, जास्त मार्जिन घ्यायचं नाही. बघा आपली हुकपट्टीसुद्धा बसवून झाली आणि याचासुद्धा पफ एकदम परफेक्ट आलेला आहे. पुन्हा एकदा आपण गळ्यापाशी चेक करायचे, कमी जास्त वाटतंय का. वाटत असेल तर कटिंग करून सेम करायचं आहे. बघा या पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकता. इथे सुद्धा गळा खालीवर वाटतोय का, कारण बघा कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर बराच फरक पडत असतो. काही काही वेळा गळ्याची साईजसुद्धा कमी होत असते रुंदीला, उंचीला. तर ते तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. जसं आहे तसं ब्लाऊज स्टिच करायचं नाही, चेक करायचं गळा आपल्याला जेवढा पाहिजे, जेवढा पसरट पाहिजे तेवढा आहे का बघायचं आणि मगच पायपिंग करायचं. आता इथे व्यवस्थित आहे, पण काही काही वेळेस एवढं परफेक्ट राहत नाही. खूप जास्त कमी साईज होते गळा रुंदीची आणि उंचीची सुद्धा. मग ते तुम्हाला डबल गळा तिथे कटिंग करून ॲडजस्ट करावा लागतो आणि ते करायचं आहे. मी दाखवेन तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, आपण याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे. पायपिंगची पद्धत खूप सोपी आहे. नवीन शिकत असताना तरीसुद्धा फिनिशिंगमध्येच पायपिंग बनणार. बघा मी काय केलं, सिंगल पट्टी लावून घेतली. पुन्हा मग आतमध्ये फोल्ड करून एक पट्टीकोट तयार केला. पट्टीकोट तयार केल्यानंतर काय केलं मी, आतलं जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून काढलं कापडपट्टीचं आणि मग सिंपल आतमध्ये फोल्ड करून याच्या खचमधून मी शिलाई देऊन घेते आणि एकदम छान पायपिंग बनते. अगदी दोरी पायपिंगपेक्षा पण भारी बनते. कुठल्याही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्ही पायपिंग करू शकता. मग आता थोडं जास्तच कटिंग म्हणजे कमी केलं मी कापड, त्यामुळे ते दिसते, पण आतमध्ये तसं कापड नाही दिसलं पाहिजे. इकडे पण असंच क्रॉस पट्टी कट करून घ्यायची पायपिंगसाठी. सरळ पट्ट्यांवरती कधीही पायपिंग करायला जायचं नाही, कारण बघा क्रॉस पट्टी जशी फिरवल तशी फिरत असते, लांबत असते, म्हणून क्रॉस पट्टीचाच वापर करायचा. मग ती अस्तरची करा, मेन कपड्याची करा किंवा कॉन्ट्रास्ट कपड्याची करा, कशाचीही करा. 1.5 इंच साईजला कट करायची क्रॉस कपड्यावर. आणि ते बघा 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी पट्टी बसवली आहे. आता आतमध्ये फोल्ड केली. किती फोल्ड करायची म्हणजे हिची वरून जी बनते ना आता पट्टी, त्याची साईज फक्त अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढीच बनली पाहिजे, जास्त नको. जर जास्त बनली तर मग गोट काय होतं, पलटी पडतो. आपल्याला पलटी पडायला नको आहे ना. आणि जर समजा गोट खूप छान येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मग जर पलटी पडत असेल तर मग तुम्हाला त्याला हात शिलाई करून घ्यावी लागेल, मग तो पलटी पडणार नाही. एकदम बारीक सिंगल दोऱ्याची हात शिलाई टाकून घ्यायची, कारण एवढी पायपिंग काढून डबल करत बसण्यापेक्षा हात शिलाई केलेली कधीही
योग्य, कारण बघा कापड खराब होतं, वेळ जास्त जातो, आपल्यालाही मूड राहत नाही काढून तेच डबल काम करायला. जर पलटी पडला तुमचा गोट तर तुम्ही काय करा, हातशिलाई देऊन घ्या त्याला. बारीक सिंगल दोऱ्याची हातशिलाई करायची, वरून त्याचा टाका दिसला नाही पाहिजे. अशा पद्धतीने बघा याची किती छान पायपिंग झाली. अजिबात पायपिंग पलटी पडत नाही, फक्त पट्टीची साईज छोटी बनवायची, अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी, अर्धा इंच सुद्धा नका बनवू. दोन्ही बघा आपला फ्रंट तयार झाला आणि किती छान फिनिशिंग आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, शोल्डर जॉईंट करायचेत. अर्धा इंच इथे मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डरची शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बघा बऱ्याच जणांचे ब्लाऊज गळतात शोल्डरमधून, आणि कोण असं सांगतात शोल्डरचा जो स्लोप असतो ना तो ते लोक मुंढ्याच्या बाजूकडे देतात, पण मुंढ्याकडे स्लोप देण्याची काहीही गरज नाही, त्याने काहीच फरक पडणार नाही आहे. आपले शोल्डर गळत आहेत गळ्यापासून, तर गळ्याच्या बाजूकडे तुम्हाला 1/2 इंचाचा स्लोप द्यायचा आहे आणि तेवढं कटिंग करायचं आहे. आता मग ते तुम्ही तुमच्या कस्टमरच्या ह्याच्यानुसार कंडिशननुसार बघायचे, ते प्रत्येकाला स्लोप द्यावा लागत नाही. या कस्टमरला मला अजिबात स्लोप द्यावा लागत नाही, शोल्डरमधून ब्लाऊज अजिबात हलतसुद्धा नाही, एकदम कच्चून बसतो, तर ते तुम्ही बघायचे कशा पद्धतीने. आता इथे एक बघा चेक करा, शोल्डरचं जी पट्टी आहे ना ती तयार किती हवी आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त ठेवायचं मार्जिन आणि बाकीचं कट करून असं शेपमध्ये काढायचं आहे. आता हे ऑप्शनल आहे, असं नाही की केलंच पाहिजे. 5.5 शोल्डरवरती परफेक्ट बसतात ब्लाऊज, पण कोणाकोणाला छोटी पट्टी हवी असते शोल्डरची, तर थोडंसं असं आपण त्याला कमी करू शकतो. मी एका बाजूकडची कट केली आणि पुन्हा एकावर एक ठेवून याला मी असं सेम करून घेते, जेणेकरून अजिबात कमी जास्त होणार नाही, एकसारखं आपलं हे कटिंग होईल. बघा एकदम परफेक्ट व्यवस्थित सेट करायचे. थोडंसं जरी आतमध्ये कटिंग केलं ना तर बाहीच्या तिथला भाग जो आहे तो असा खेचल्यासारखा दिसतो, म्हणून हे कटिंग करताना एकदम जपून करायचं. आणि नाही केलं तरीही चालेल, केलंच पाहिजे असं काही नाही आहे. बघा ही मला सवय आहे आणि म्हणून मी हे करत असते. नवीन असताल तर एवढं धाडस करायला जायचं नाही, हळूहळू प्रॅक्टिसनुसार सुधारणा होत जात असते. मुंढ्याच्या बाजूकडे बघा हे उंची चेक करायची, इथली उंची तुमची कमी जास्त झाली तर समजा तुमचं पूर्ण फिटिंग बिघडलं, बाहीतले जॉईंट सेम येणार नाहीत, म्हणून ते सुद्धा चेक करायचं आहे. त्याच्यानंतरच बाही बसवायची. बाही बसवताना कुठली गोष्ट लक्षात ठेवणार, बघा पुढचा मुंडा आपण बाहीला कट केलेला आहे, तर तो पुढच्या बाजूकडेच गेला पाहिजे. बऱ्याचदा तो पाठीमागे येतो, मागचा पुढे येतो आणि तिथे ब्लाऊज बिघडतो, पण तो पॉईंट लक्षात येत नाही आपल्या लवकर, म्हणून मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढच्या मुंड्याच्या बाजूकडे मार्किंग करून ठेवा, म्हणजे तो पुढच्या बाजूलाच लागेल. तर हे पण महत्त्वाचं आहे. आणि मी काय सांगत असते, बाही सेंटरपासून बसवायची. समजा आपली बाही जास्त झाली, दोन्ही बाजूकडे होईल, एकीकडे जरी झाली तरी काही फरक पडणार नाही, कारण बघा पुढच्या बाजूकडे बाही थोडीशी जास्त लागत असते. त्याचं पण कारण सांगते, गोलाई आपण कट केलेली असते अर्धा इंच खोल, त्यामुळे तिथला आकार जरासा वाढलेला असतो, म्हणून तिथे बाही थोडीशी जास्त जात असते बॅकपेक्षा, म्हणजे बॅकच्या मुंढ्यापेक्षा. तर जिथं जास्त होईल तेवढं कट करून काढायचं. एकाच बाजूकडून जर बाही लावला तर एकाच बाजूकडे कट केली तर तिथे पूर्ण ब्लाऊज बिघडतो आपला. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सेंटरपासून बाही लावायची, जिकडे जास्त झाली आहे तिथं कटिंग करून घ्यायची. शक्यतो होत नाही, जरी झाली तरी सांगते. बघा ओढून ताणून अजिबात बाही बसवायची नाही आपल्याला, हलक्या हाताने बाही बसवायची कधीही. जर तुम्ही ओढून ताणून बसवला तर तिथे बारीक बारीक चून पडला म्हणून समजायचं, आणि खूप दाटते बाही ती. जास्त सवय काय असते लोकांना, जो कुठला पार्ट कमी पडेल ना तो जोरात ओढून धरतात आणि त्याच्यावरती जास्त झालेला तो लूज सोडतात, त्याच्यामुळे ते चून पडते. त्याची काहीच गरज नाही आहे, जेवढं पाहिजे तेवढं तिथं कापड ते घेते, बाकीचं राहिलेलं कट करून काढायचं. डबल शिलाई द्यायची आहे, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून बाही बसवायची आहे. बघा आता जास्त फरक नाही पडला, अगदी 1/2 इंचाचा एवढंच कापड कमी जास्त झाले, तेवढं कट करून काढायचं, काही गरज नाही तिथे ते कापड अटवण्याची. बघा एकदम परफेक्ट दोन्ही बाजूकडच्या बाही बसल्या. आता सरळ बाजूकडून याला जॉईंट करायचे, त्याच्यासाठी बॅक कमरेचा सेंटर काढायचा आहे असा फोल्ड करून. फोल्ड केल्यानंतर बघा जी हुक पट्टी आहे ते बरोबर त्या मार्किंग पशी ठेवून काय करायचं तुम्हाला साईडला इकडे याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण शिलाई दिल्यानंतर कट करू, तुम्ही अगोदर पण कटिंग करू शकता. बघा जेवढं असं जास्त आहे ना तेवढं कट करायचं. छातीमध्ये पॉईंट टू पॉईंट पकडायचे, तिथे मात्र मागं पुढं करायचं नाही आहे तुम्हाला. बघा मी तुम्हाला इकडून दाखवते, छाती बाहीचे जे पॉईंट आहेत ते एकदम परफेक्ट, फक्त कंबर थोडीशी छोटी मोठी आपली असते, तेवढं आपल्याला कमी करायचं आहे. त्यामुळे काय होतं, अगदी परफेक्ट फिटिंग येतं कमरेचं सुद्धा, चारही भाग सेम होतात. आता आईपट्टी आपली एक्स्ट्रा असते, तर आईपट्टी आतमध्ये ठेवायची मार्किंगच्या.
बरोबर ती हुकपट्टी त्याच्यावर आली पाहिजे अशा पद्धतीने. आणि इकडे बघायचं किती जास्त होते, जेवढं होते तेवढं कट करून काढायचं. तर हे पण महत्त्वाचं आहे, बरेच जण करत नाहीत हे काम. त्यामुळे काय होतं, त्यांचा बॅक होतो छोटा आणि फ्रंटची कंबर होते मोठी, आणि मग ते एकसारखं फिटिंग होत नाही. घडी घातली तर ती वेगळीच घडी येते, त्याची एकसारखी येत नाही. म्हणून हे तुम्ही करायचं आहे. आता ब्लाऊज उलटा करायचा. ब्लाऊज उलटा केल्यानंतर काय करायचं, आपल्याला साईडने फिटिंगची शिलाई द्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण एक एक शिलाई ते टाकून घेऊया, जेणेकरून हे कापड फुगणार नाही. बघा, व्यवस्थित कट टू कट असं ॲडजस्ट करून शिलाई देऊन घ्यायची. इकडे पण एक शिलाई देऊन घ्यायची. आणखीन खूप सारे तुम्हाला ब्लाऊज बघायला भेटणार आहेत 40 चेस्टचे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरचं सुद्धा कटिंग दाखवलेलं आहे 40 छातीच्या ब्लाऊजचं, पण याचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. जाऊन नक्की बघा, एंड स्क्रीनला व्हिडिओ देते मी, तुम्ही नसेल पाहिला तर. कमरेचा चौथा भाग किती होता आपला, 9 इंच. तर बरोबर 9 इंचावरती मार्किंग करायचं. छातीचा चौथा भाग आहे आपला 10 इंच, 10वर मार्किंग करायचं. आणि इथे आपल्याला बाहीचा अर्धा भाग किती आहे, 8 इंच, 8वर मार्किंग करायचं. तीनही पॉईंट एकत्र जॉईंट करायचे, त्याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची. बघा, एकदम सरळ रेषेमध्ये आणि किती परफेक्ट फिटिंगची शिलाई आलेली आहे. असे जर ब्लाऊज आले तर कुठल्याही बाजूमध्ये ब्लाऊजला फुगा येत नाही, शोल्डरमधून ब्लाऊज गळत नाही. जर गळत असेल तर त्याच्यासाठी मी ट्रिक सांगितलेली आहे, कुठली आहे ते, पण ते आपल्या बॉडी शेपनुसार असतं. शोल्डरचा स्लोप बघायचा कुठे आहे. बऱ्याच जणांना खूप जास्त स्लोप असतो ना, त्यामुळे ते शोल्डर गळतात. मग ते लक्षात येत नाही आपल्या, ते अगोदर बघायचं शोल्डर का गळतात. मग त्यांची बॉडी निरीक्षण करायची शोल्डरमध्ये. मग तिथे पॉईंट गावतो आपल्याला, आणि तेवढा स्लोप देऊन काय करायचं, परत पुन्हा शोल्डर जॉईंट करायचे. अजिबात ब्लाऊज गळत नाही. इकडे पण सेम तीच माप फिटिंगची घेतली मी, जॉईंट केलं. साईडने आणखीन 3 एक्स्ट्रा शिलाई द्यायच्या आहेत 1/2 इंच मार्जिनच्या. बघा, तुम्हाला कटिंग ऑर्डर करायचं असेल तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सिंगल किटही मागवू शकता, सिंगल साईजमध्ये. पूर्ण 8 किटचा सुद्धा, सेटचा सुद्धा तुम्ही किट मागवू शकता, तुम्हाला कुठलं योग्य वाटते ते. तर बघा, आपलं किती छान फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज तयार झाला. पूर्ण दाखवलेला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला शिलाई, कुठलाही भाग सोडलेला नाही. त्यामुळे तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट येणार. व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण डिटेल माहिती दिलेली आहे. बघा, पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि घडी ठेवली, फक्त सिंपल असं खाली अंतरून ठेवलं आहे, तर एकदम व्यवस्थित बसलं आहे. छान असं याला प्रेस करून घ्यायचं आहे. कटिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता, मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. तुम्हाला कटिंग कुठली हवी आहे ते सांगा, नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता. तर बघा, पाठीमागचा गळासुद्धा असा आहे आणि खूप छान दिसतोय हा सुद्धा. चला तर मग आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.